असं कोण वाटतं घरामध्ये, की खोटी फॅमिली बनली आहे किंवा खोटं नातं बनलंय, फक्त गेमसाठी हे नातं बनलंय, असं कोणाचं नातं माझ्या वाटतं? बाबाला मारलं होतं, मग नको करू म्हणे, हे हे काम डेंजर आहे म्हणे रोशन. आणि राखीला कुठेतरी त्या गोष्टी जाणीव झाली का नाही, ह्या पोराच्या असं नव्हतं म्हणायला पाहिजे. राखी स्वतः नंतर मी म्हणाली, यार तू किती रिअल आहे. इथं बरेचसे लोक आहे का ते गेमसाठी फेक पर्सनॅलिटी बनवलेली आहे आणि ते गेमच खेळत मला कोण आहे. आणि वाटतं, की कोण टॉप सदस्य आहेत आणि कोण फ्लॉप सदस्य आहेत? रोशन दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं व्हायरल कट्टामध्ये. कसे आहात आणि बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली? तर सगळ्यात पहिले तुमचा धन्यवाद. तर बिग बॉस मराठीची हे 50 दिवस झाले होते ना, ह्या दिवसात मी सगळ्यात पहिले एक गोष्ट केली, की जी मी गाडीत बसलो होतो ना, सगळ्यात पहिले मी ऊन महसूस केली. कारण की ज्यावेळेस मी बाहेर निघालो होतो, दिवसा निघालो होतो, तो ऊन मी ना हातावर अशी महसूस केली होती. म्हटलं ऊन लागली आपल्या हातात. म्हणजे 50 दिवसात मी ऊन नव्हती पाहिली काय, ऊन अशी कशी पडू राहिली बाहेर. तिथं वर्ष गेलं. दुसरा, मी ना घड्याळ पाहिली किती वाजले बाहेर येऊन, कारण की तिथं घड्याळ नव्हती. आणि ते घड्याळ पाहिलं एवढं कुठलं आता टायमिंग आहे सही साडे, म्हणजे त्यावेळेस मी गेस केला तर किती वाजले म्हणे. म्हटलं 5:30 वाजले असं आता. हा म्हणे 5:30, बरोबर 5:30च वाजले त्या टायमिंग. वा. पण जेव्हा बिग बॉसच्या घरात जायचं ठरलं, तेव्हा असं काही ठरवलं होतं का, की मी असा खेळेन, असा खेळेन? आणि जेव्हा घरात गेलात, तेव्हा तसं नाही घडलं, की घडलं? काय घडलं? मी असं काही सोचलं नव्हतं का बिग बॉस मराठीच्या घरात मी असं काही खेळेन किंवा काहीतरी वेगळं करीन. असं काही प्लॅन नव्हता, कारण की सगळं वेगळे टाइमवर झालं सगळं. कारण की मी आम्हाला काम करण्याच्या याच्यात मी बिझी होतो पुरा. आणि अचानक मध्ये तिकडून मला फोन आला की झालं बाई सिलेक्शन, आणि माझी कॉम्पिटिशन बी चालू होती. तर मी त्या गोंधळमध्ये होतो. मला मागचा सीझनने पाहिलं मी, काहीच नाही, डायरेक्ट आलो आणि नॅचरली खेळत राहिलो मी जे काही होतो बाहेर तसा. पण बिग बॉस ही खूप मोठी संधी असते आणि ते संधीचं सोनं तर तुम्ही नक्कीच केलंय, कारण प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. पण कुठेतरी गिव्हअपही करत होतात, कारण जेव्हा विचारलं, की कोण वाटतं घराबाहेर जाईल असं, तेव्हा तुम्ही स्वतःचंच नाव घेतलं. कारण की मला आठवते की मागच्या वेळेस मी सचिन दादा आठवडा होता, तो सचिन दादा गेले होते. त्यावेळेस नाही का डेंजर झोनमध्ये मी आणि सचिन दादा होतो. आणि डेंजर झोनमध्ये असल्यामुळे मी ह्या वेळेस मी तेच व्यक्ती होते, जसे की राकेश बापट होते आणि राखी होती आणि इकडे प्राचिताताई होतो आणि मी होतो. तर त्या लोकांनी पहिलेच म्हटलं होतं, कारण की मागच्या वेळेस म्हणे हा डेंजर झोनमध्ये होता, तर ह्या वेळेस मी हा डेंजर झोनमध्ये आहे का घराच्या बाहेर मध्ये जायचे याच्यात आहे म्हणे. तर मी म्हटलं यार, हो यार, मी मागच्या वेळेस डेंजर झोनमध्ये होऊ शकते, ह्या वेळेस मी डेंजर झोनमध्ये असू शकतो. कारण की मला बाहेरचं काहीच माहित नव्हतं, कसे चालू आहे, काय चालू आहे. पण नंतर माहित पडलं, मला बाहेर आल्यावर वटीमध्ये नंबर 1 मध्ये मीच होतो. आणि नंतर मी एकदम शॉक झालो, काही कसं काय झालं. पण घरात आता जितके सदस्य आहेत, त्यांच्यापैकी असं कोण वाटतं, की नाही, तो सदस्य किंवा ती सदस्य आज बाहेर असायला हवी होती, मी घरात असायला हवं होतो, असं कोण वाटतं? आता ते वोटिंगच्या हिशोबानं तर मी घराच्या आत असायला पाहिजे. पण मी असं कोणाला म्हणू बी नाही शकत का हा सदस्य घराच्या बाहेर असला पाहिजे. पण तुमचा गेम, असं कोण वाटतं, की तुमच्यापेक्षा त्या व्यक्तीचा गेम वीक होता? वीक तर नाही म्हणू शकत, कारण सगळे आपापल्या हिशोबाने गेम खेळू राहिले होते. मी पण माझ्या हिशोबानं गेमच खेळू राहिलो होतो. आणि जे की मी हप्त्यात खेळलो बी होतो. आणि मागच्या आठवड्यात जिथं मला वाटते, कारण की या घरातलं वातावरण थोडं चेंज झालं होतं. तर जेव्हापासून राखी आली आहे तर थोडं वेगळं सिच्युएशन होऊन राहिली. त्याच्या पहिले आमची जर्नी चांगली होती, नंतर राखी आल्यावर पुढे घराले शाट बसला आहे, पुढे नागिन डसत बसली सगळ्याला. पण तर मला असं वाटते का मी हा गेम अजून इम्प्रूव्ह करून चांगला खेळलो असतो. पण घरात तुमची एक फॅमिली बनली होती, जेव्हा एक भाऊच्या धक्क्यावरही एकदा तुम्ही सगळे जेव्हा गाडीत बसला होता, तेव्हा म्हणाले होते, की ही फॅमिली दिसते. पण असं कोण वाटतं घरामध्ये, की खोटी फॅमिली बनली आहे किंवा खोटं नातं बनलंय, फक्त गेमसाठी हे नातं बनलंय, असं कोणाचं नातं वाटतं रोशन दादा? मला तसं मी नाव नाही घेणार. इथं बरेचसे सदस्य आहे का जे नाते बनवून यूज करते. तर मी त्याचं नाव नाही घेणार या गोष्टीसाठी. पण ते ठीक आहे, त्याच्या गेमची समज करते, पण मी माझ्या नाते कधी यूज नाही केले. आणि हे जे बनवले आहे मी, हे बाहेर मी तेच राहणार माझ्यासाठी नाते. कारण की मी गेमसाठी नाही, मी समोरच्यासाठी विचार करून बोललो होतो. माझ्यासाठी जे ताई होती ते ताईच राहणार, जो भाऊ होता भाऊच राहणार, जो दोस्त होता तो दोस्तच राहणार. कारण की आपण रिश्ता निभवतो तो पुरा निभवतो, नाही तर नाही करत. पण जर त्याच नात्यांनी पाठीत खंजीर खूप बसलं तर? तर त्याला बी काहीतरी कुठेतरी चूक वाटन का नाही, ह्या माणसासंग नव्हतं करायला पाहिजे. कारण की जेव्हा तो माणसाचं दिसते ना का तो माणूस रिअल आहे, त्या माणसाच्या पाठीत खंजर कसला, तर त्याला बी त्या गोष्टीचा जाणीव होती का नाही, आपण ही गलती नव्हती करायला पाहिजे. त्या माणसाची असं छेडखानी नव्हती करायला पाहिजे, त्याचं मन नव्हतं दुखायला पाहिजे.
कोणी जास्त मन दुखावलंय रोशन दादाचं घरात? माय कोणच नाही मन दुखलं आहे. पण ते एक वेळा ते झालं होतं ते हमाली कामासाठी, तर तेवढं करून मला राखीच्यासाठी वाईट वाटे. पण नंतर ते मला समजलं का ते गेम खेळत राहिली आहे. पण नंतर ते तिला सांगितलं समजून का हे शब्द नको वापरू, आणि मी जे बनलाय नंतर तिला बी असं वाटलं जेव्हा तो टास्क आला होता फोनचा का कुणाला तरी बोलायचं आहे, तर मी माझ्या बाबासंग बोललो होतो कारण माझे बाबा 2000 मध्ये एक्सपायर झाले होते. तर मी ते सिच्युएशन काढली का मी बाबा माझ्या आतापर्यंत हमाली काम करत करत संपून गेले, आणि नंतर मी ते जबाबदारी घेतली जी की हमाली काम माझ्या बाबांना मारलं होतं, मग नको करू म्हणे, हे काम डेंजर आहे म्हणे रोशन. मी कारण शिक्षणमध्ये मागं होतो, तर मी पण हमाली करायला लागलो, आणि त्या हमाली काम करता करता बॉडी बिल्डिंगमध्ये घुसलो. आणि त्याच्या बाद मी बाबाले बी फर्स्ट टाइम माझ्या बाबाचा एक फोटो आहे फक्त तो कॉम्पिटिशनच्या टाईमचा, का ते माझ्या बाबा माझी एक ओळख आहे, ते माझ्या बाबा माझ्या संग आहे, आणि त्याच उद्देशाने मी ह्या घरात आलो होतो. पण तुम्ही बिग बॉसनाही बाबांचा दर्जा दिला होता, आणि आज असं वाटतं का की ते त्यांनी टीव्हीवर पाहायला हवं होतं, ते खंत वाटते? मला असं वाटते त्या टाइमले काय माझ्या बाबा आज असते ना तर पुऱ्या अख्ख्या गावात सांगत असतं का पाय रे बाई तो समाजाचा पोरगा आहे आज टीव्ही बिग बॉस मराठीच्या घरात आहे. ते जरी मला पाहत असेल वरतून तरी म्हणत असेल पाय माझ्या पोरगा टीव्हीत आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरात आहे, नाव रोशन केलं म्हणून. आणि त्याने काय सुचलं त्या टायटलने नावच रोशन ठेवलं होतं, आणि आज त्याच पोरानं नाव रोशन केलं त्याचं. आणि राखीला बी कुठेतरी त्या गोष्टी जाणीव झाली का नाही ह्या पोराच्या असं नव्हतं म्हणायला पाहिजे. राखी स्वतः नंतर मी म्हणाली यार तू किती रिअल आहे रे, म्हणजे किती हे आहे म्हणे मनाचा सप्पा. मी यार म्हटलं तर म्हणे खरंच मला वाईट वाटून राहिलं म्हणे त्या गोष्टीचं जे तिला बोललो होतो म्हणे. आणि ते खरंच ते नंतर ते स्वतः तिच्या मनात जागलं कारण हा माणूस सच्चा आहे आणि दिलाचा मनाचा सप्पा आहे. तर ते माझ्यासाठी सगळ्यासाठी जेवण म्हणे 2-2 चपाती, माझ्यासाठी एक्स्ट्रा चपाती म्हणे. ते प्रेम दिसून दिसलं म्हणजे तिच्या मनात का नाही बाई हाय आपल्यासाठी जागा तिच्यासाठी. नक्कीच. पण तुम्ही रिअल दिसलात खूप, पण तुम्ही घरात राहून आलात, तुम्हाला कोण वाटतं की ही फेक पर्सनॅलिटी आहे, फक्त खेळण्यासाठी चांगलं चांगलं वागतंय, असं कोण वाटतं? इथं बरेचसे लोक आहे का ते गेमसाठी फेक पर्सनॅलिटी बनवलेली आहे आणि ते गेमच खेळत आहे. आणि रिअलवाले होते तर ते रिअलवाले आहे, अजूनही आहे घरात. असं नाही म्हणा सगळेच फेक आहे, रिअल पण आहे फेक पण आहे. फक्त गेमसाठी खेळत आहे रिअल, जे फेक पर्सनॅलिटी करत आहे. पण प्रेक्षकांना जर त्यांची नावं सांगायची असेल? मी असं सांगू नाही शकत कारण की या घरात बरेचसे लोक आहे का ते मी नाव नाही काढायचे. म्हणजे ठीक आहे त्याचा गेम आहे ते खेळून राहिले ते खेळू द्या. ओके. आणि ते प्रेक्षकाला माहीत बी पडते ना, ते जसं घरात काय वातावरण ते दिसून बी पडते ना, त्याने बी माहीत पडते का कोण फेक आहे कोण खरी आहे. पण टोळीतल्या सदस्यांना एकमेकांचा नेहमीच आधार होत होता, पण आता जेव्हा घराबाहेर आलाय तेव्हा कोणीतरी एकच जिंकणार आहे. हा. तर तुम्ही कोणाला वोट करणार आहात, कुठल्या सदस्याला सपोर्ट करणार आहात, असं कोण? तर मी माझ्या टोळीमध्ये सगळ्यात पहिले माझ्या बॉन्ड झाला होता रुचिता संग. कारण की रुचिता मी जेव्हा आलो होतो ना तर रुचिता आली ती माझं आणि भाऊ बहिणीचं नातं जुळलं होतं आमचं. तर मी रुचिताला आवडत मला पाहिले आणि मी तिला वोट करीन कारण की ते बॉन्ड पहिला आहे, नंतर झाले बाकीचे. आणि सचिन दादा बी माझ्यासंग तेव्हाच जुळलेले होते. तर बहिणीचं भावाचं नातं आणि दोस्ताचं नातं तेच आहे माझी सुरुवात. पण काल जे वाईल्ड कार्ड सदस्य घरात गेले तर त्यांना एक टास्क दिला होता की 2 टॉप सदस्य आणि 2 फ्लॉप सदस्य. तर तुम्हाला कोण वाटतं की कोण टॉप सदस्य आहेत आणि कोण फ्लॉप सदस्य? कधीचा काल दिला वाईल्ड कार्ड वाल्याला हा. मी पाहिला नाही शो तो. पण कारण तुमच्या मते कोण टॉप वाटतं आणि कोण फ्लॉप वाटतं? मग ते सदस्य मला माहितच होते कोण कोण. नाही, तुमचे आपले जे सगळे सदस्य आहेत त्यांच्यापैकी कोण टॉप वाटतं आणि कोण फ्लॉप वाटतं? सध्या तर माझ्या टोळीमध्ये जी अनुश्री होती आणि रुचिता मला टॉप वाटते. दोघीजणी टॉप आहे आणि भेटते आणि ठाम आपल्या मतावर उभी राहते, ते टॉप आहे. आणि फ्लॉप सदस्य समजा प्रभू आहे. तर थँक्यू सो मच रोशन दादा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नवनवीन गोष्टी तुम्ही आमच्या समोर घेऊन या. आम्ही बिलकुल. तुमचे कायम इंटरव्ह्यू करत राहू. बिलकुल. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. आणि पब्लिकचा बी धन्यवाद माहिती का, फुल सपोर्ट केला आहे, असाच सपोर्ट राहू द्या. आणि नवीन गेममध्ये कुठंतरी दिसणार कारण की मी हारणार नाही, हार थांबणार नाही. यानं मेहनत पहिल्यापासून करून अजून कोणत्या तरी मोठ्या शोमध्ये जाऊ कुठंतरी आपली हालचाल करत राहील आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करून दाखवेल स्वतः. थँक्यू सो मच. धन्यवाद.